मासिक पाळी किंवा पिरियड्सच्या दरम्यान खूप पोटात दुखणं, क्रॅम्प्स येणं, अतिरिक्त ब्लिडिंग होणं किंवा खूप कमी ब्लिडिंग होणं, मुळात पाळी वेळेवर न येणं, ह्या सगळ्या गोष्टी सध्या खूप कॉमनली आपल्या आजूबाजूला आपल्याला पाहायला मिळतात। म्हणूनच मला असं वाटलं की हा खूप महत्त्वाचा विषय आहे आणि यावर जीवनशैलीत आपण कुठले बदल केले असता आपल्याला हा त्रास कमी होईल आणि ज्यांना ऑलरेडी त्रास होतोय त्यांना काय सोपे घरगुती उपाय केल्याने रिलीफ मिळू शकेल असा एक डिटेल व्हिडिओ बनवला आहे। तुम्हाला जर हा त्रास होत असेल आणि त्यामुळे तुमच्या रोजच्या आयुष्यात महिन्यातले हे 3-4 दिवस अडथळा निर्माण होत असेल तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की पूर्ण बघा आणि तुम्हाला ह्यात खूप काही चांगल्या गोष्टी समजून घेता येतील आणि तुमचा त्रास कमी व्हायला मदत होईल। नमस्कार मंडळी, मी न्यूट्रिशनिस्ट अनुजा आणि द ग्रीन पंच आपल्या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत। मी आपल्या चॅनलवर डाएट न्यूट्रिशनचे टिप्सच्या वेगवेगळे व्हिडिओज वेगवेगळ्या विषयांवरचे बनवत असते। तुम्हालाही अशा वेगवेगळ्या विषयांवरचे व्हिडिओज कुठले स्पेसिफिक आवडत असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगत जा जेणेकरून मला ते बनवता येतील। पिरियड्सचं पेन कमी करण्यासाठी काय करायचं किंवा जीवनशैलीत काय बदल करायचे हे समजून घेण्याआधी आपण सोप्या भाषेत पिरियडचं पेन म्हणजे काय आहे हे समजून घेऊया। आपल्या सगळ्यांना मला वाटतं आता माहीत असेल किंवा ज्यांना नसेल माहिती त्यांच्यासाठी आपल्या पोटात स्त्रियांच्या पोटात जी पिशवी असते, यूट्रस ज्याला असं म्हणतात किंवा गर्भाशय म्हणतात, तर ह्या गर्भाशयात दर महिन्याला बाळ जन्माला येण्यासाठीची आवश्यक अशी तयारी झालेली असते। अशी एक गादीसारखा भाग आपण सोप्या भाषेत म्हणू शकतो तयार होतो आपल्या शरीरातल्या पेशी, रक्त या सगळ्या गोष्टींपासून। आणि मग जेव्हा बाळ जन्माला येणार नसतं हे बॉडीला समजतं तेव्हा हे सगळं गळून पडतं एक प्रकारे। पण हे सगळं निघून जाण्यासाठी ती जी पिशवी आहे, जे गर्भाशय आहे, त्याला खूप कॉन्ट्रॅक्शन्स येतात। ती कॉन्ट्रॅक्शन आल्यामुळे ते सगळ्या गर्भाशयातल्या ज्या गोष्टी आहेत ज्या निघून जाणं गरजेचं आहे त्या व्यवस्थित पार पडू शकतात। आणि मग हे कॉन्ट्रॅक्शन आणण्याचं काम वेगवेगळे हॉर्मोन्स म्हणजे संप्रेरक करत असतात आणि या संप्रेरकांच्या स्रवण्यामध्ये, सिक्रेशनमध्ये कमी जास्त प्रमाण झालं आपल्या चुकीच्या जीवनशैलीमुळे, चुकीच्या सवयींमुळे हा इम्बॅलन्स होऊ शकतो, ज्याला हॉर्मोनल इम्बॅलन्स असं म्हणतात। तर हे सगळं आपलं चक्र बिघडू शकतं आणि पिरियडचे क्रॅम्प्स जास्त येऊ शकतात किंवा जास्त त्रास होऊ शकतो, ब्लिडिंग कमी जास्त होऊ शकतं। आणि म्हणून या सगळ्या गोष्टी आपल्या जीवनशैलीशी संबंधित आहेत, कारण जेवढी चांगली जीवनशैली तेवढा हॉर्मोन्स छान सिक्रेट होतात, योग्य प्रमाणात सिक्रेट होतात आणि आपल्याला त्रास कमी होतो। पिरियडचं पेन कमी करण्यासाठी लाईफस्टाईलमध्ये कुठले बदल केले पाहिजेत हे आता आपण ऐकणार आहोतच, पण त्याबरोबरीने काही सोप्या होम रेमेडीज आणि डाएटमध्ये तुम्ही कुठल्या गोष्टी रेग्युलरली घेतल्यात तर तुमचं पिरियड पेन कमी होईल हे मी व्हिडिओच्या शेवटच्या भागात सांगितलेलं आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। आता आपण जीवनशैलीत करण्याचे 5 असे मुख्य बदल बघणार आहोत ज्याचा आपल्या संपूर्ण मेन्स्ट्रुअल हेल्थशी म्हणजे मासिक पाळीशी, त्याच्या आरोग्याशी खूप जवळचा संबंध आहे। त्यातली पहिली गोष्ट आहे ती म्हणजे फिजिकल ॲक्टिव्हिटी किंवा शारीरिक व्यायाम, हालचाली करणं। आता आपण पूर्वीच्या काळात थोडीशी कंपॅरिझन केली तर पूर्वीच्या काळात बायका दळण, कांडण, विहिरीवरनं पाणी आणणं यासारख्या खूप कष्टाच्या गोष्टी संपूर्ण महिनाभर करायच्या आणि अर्थातच त्यामुळे आत्ता जितके पिरियड्सचे प्रॉब्लेम्स आहेत त्याच्या अर्धेसुद्धा प्रॉब्लेम्स तेव्हा नव्हते। त्याचं मुख्य कारण आहे आपली शारीरिक हालचाल कमी झालेली आहे। त्यामुळे तुम्ही अगदी एक्सपेरिमेंट बेसिसवर हे करून बघू शकता की ज्या महिन्यात तुमचा 20 ते 22 दिवस मिनिमम थोडा तरी निदान 15 मिनटं तरी काहीतरी व्यायाम झालेला आहे त्या महिन्यात नेहमीपेक्षा तुमचं पिरियड पेन कमी होतं। आणि हे रिसर्चनी प्रूव्ह केलेलं आहेच, परंतु आपल्या सगळ्यांचा अनुभव हा असूच शकतो आणि तुम्हीसुद्धा हे नक्की करून बघा। त्यामुळे नियमितपणे काहीतरी व्यायाम करणं आणि कार्डियक एक्सरसाइज जे असतात, चालणं, धावणं, स्विमिंग करणं, त्याच्या बरोबरीने काही विशेष योगासनं आहेत जी आपण नियमित केली असता आपलं पिरियड हेल्थ चांगली राहू शकते। आणि तिसरी गोष्ट म्हणजे रेझिस्टन्स ट्रेनिंग किंवा स्ट्रेंथ ट्रेनिंग, तुम्हाला जे शक्य असेल, म्हणजे ज्यामध्ये आपले मसल्स वापरले जातात, मसल्सवर ताण निर्माण होतो, अशा गोष्टी जर आपण व्यवस्थित करत राहिलं, खूप एक दीड तास करायला पाहिजे असं नाही,
पण निदान आठवड्यातनं 3 ते 4 दिवस कुठल्या तरी प्रकारचा व्यायाम नियमितपणे केलात तर आपल्या मेन्स्ट्रुअल हेल्थवर, म्हणजे बाकीच्या पुढच्या कुठल्याही टिप्स तुम्ही नाही ऐकल्यात तरी चालेल, पण मी म्हणून ही पहिलीच टिप सांगते की व्यायाम, फिजिकल ॲक्टिव्हिटी इज मस्ट पिरियड्समध्ये करण्यासाठी. आणि जेव्हा तुमचे ॲक्च्युली पिरियड्स सुरू असतात तेव्हा आपण खूप धावपळीचे व्यायाम जरी नाही केले, करत नाहीत बरेच जणं, विश्रांती घेणं प्रेफर करतो आपण आणि ते बरोबरही आहे, परंतु त्यावेळेससुद्धा तुम्ही ब्रीदिंग एक्सरसाइजेस, बेसिक स्ट्रेचिंग, थोडंसं चालणं, लेजर वॉक, आरामात चालणं, अशा गोष्टी केल्यात तर त्यामुळे शरीरात एंडॉर्फिन्स नावाचे हॉर्मोन्स सिक्रेट होतात आणि एंडॉर्फिन्स यांना नॅचरल पेनकिलर्स समजलं जातं. त्यामुळे ते तुम्हाला पेन किलिंगचं काम करतात, पेन कमी करायचं काम करतात. त्यामुळे अशा प्रकारे दोन्ही प्रकारे व्यायामाचा खूप मोठा परिणाम आपल्या मासिक पाळीच्या आरोग्यावर होतो. दुसरी आणि खूप महत्त्वाची पुन्हा एकदा गोष्ट आहे ती म्हणजे आपली पचनसंस्था व्यवस्थित असणं. आपल्या डायजेस्टिव्ह हेल्थ ही खूप जवळचा संबंध आहे आपल्या पिरियड्सशी. म्हणूनच तुम्ही हा अनुभव घेतला असेल की जेव्हा पिरियड्स जवळ येतात, म्हणजे आपण PMSमध्ये, प्री मेन्स्ट्रुअल सिंड्रोम ज्याला म्हणतात, म्हणजे पिरियड्स येण्याच्या साधारण 3 ते 4 दिवस आधीचा काळ, तेव्हा बऱ्याच लोकांना, काही लोकांना लूज मोशन्स व्हायला लागतात, काही लोकांना कॉन्स्टिपेशन अचानक व्हायला लागतं. कारण ह्या सगळे जे हॉर्मोन्स आहेत जे हे कॉन्ट्रॅक्शन्स आणत आहेत तेच डायजेशनच्या बद्दलसुद्धा आपल्याला मदत करत असतात. त्यामुळे डायजेस्टिव्ह सिस्टीम छान असल्याने पिरियड्सचा त्राससुद्धा कमी होतो. तुम्हाला जर सतत कॉन्स्टिपेशन महिनाभर होत असेल तर तुम्ही काही त्यासाठी आहारात व्यवस्थित बदल करून तुम्ही जर व्यवस्थित ठेवलं, किंवा ॲसिडिटीची टेंडन्सी असेल तर पिरियड्सच्या दरम्यान मळमळणं, उलट्या होणं हे खूप कॉमन आहे. ॲसिडिटी अचानक पिरियड्सच्या वेळेस वाढते, त्यामुळे ह्या सगळ्याची काळजी महिनाभर घेणं खूप आवश्यक आहे. आणि ते जर तुम्ही रेग्युलरली करू शकलात, आपल्याला पचनशक्ती छान ठेवण्यासाठीचा एक वेगळा व्हिडिओ मी मागे केला होता जेव्हा सगळेजण वर्क फ्रॉम होम करत होते तेव्हा, तुम्ही तोही बघू शकता. आणि कारण आपल्याला वर्क फ्रॉम होम आता करत नसलो तरी बरेच जणांचे बैठं कामच आहे, त्यामुळे तुम्हाला नक्की त्याचा फायदा होईल. तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे वजन नियंत्रणात ठेवणे. आपलं जर अतिरिक्त वजन असेल किंवा आपल्या शरीरात खूप जास्त फॅट्स असतील तर त्याचा परिणाम म्हणून आपले जे हॉर्मोन्स, मी सुरुवातीला तुम्हाला जे सांगितलं, जी संप्रेरकं आहेत त्यांचा इम्बॅलन्स होतो. ते व्यवस्थित स्त्रवू शकत नाहीत किंवा पुरेशा प्रमाणात स्त्रवत नाहीत आणि त्यांचा इम्बॅलन्स झाल्यामुळे पुन्हा एकदा ह्याचा परिणाम पिरियड्सवर येतो. आणि बऱ्याच लोकांना नुसतं वजन कमी केल्याने, म्हणजे स्पेशली जे लोक कन्सीव्ह करू शकत नाही आहेत, बाळ होण्यासाठी ट्राय करतायत पण होत नाही आहे, अशा लोकांनासुद्धा फक्त वजन कमी करण्याने सुद्धा कितीतरी पॉझिटिव्ह रिझल्ट्स मिळालेले आम्ही आमच्या प्रॅक्टिसमध्ये बघतो. त्यामुळे हे खूप महत्त्वाचं आहे की आपण आपलं वजन चांगल्या पद्धतीने कमी करावं. म्हणजे क्रॅश डाएट करून केलं तर त्याचा अजून वाईट परिणाम पिरियड्सवर होईल. सो तज्ज्ञांच्या, न्यूट्रिशनिस्ट, डायटिशियनच्या सल्ल्याने जर तुम्ही वजन कमी करू शकलात, टोक्यात आणू शकलात, इस्पेशली शरीरातले फॅट्स कमी करू शकलात तर सहजपणे आपले हॉर्मोन्स अजून बेटर पद्धतीने वागायला लागतात आणि आपल्या पिरियड्सवर त्याचा खूप चांगला पॉझिटिव्ह असा परिणाम होतो. त्यामुळे वजन नियंत्रणात ठेवणं ही सुद्धा खूप महत्त्वाची स्टेप आहे जर मेन्स्ट्रुअल हेल्थ आपल्याला छान ठेवायची असेल. चौथी गोष्ट आहे झोपेविषयी. आता बऱ्याच जणांचं आपलं असं झालेलं आहे की रात्रीची झोप आपल्याला व्यवस्थित मिळत नाही किंवा उशिरा झोपण्याची टेंडन्सी तर खूपच जास्त आहे. म्हणजे अगदी 7वी 8वीच्या मुलांपासून हल्ली जागून अभ्यास करणं आणि मग सकाळी लवकर उठून शाळेत जाणं, जेणेकरून 3 ते 4 तास जेमतेम काही मुलांची परीक्षांच्या काळात वगैरे झोप होते. परंतु ज्यावेळेस आपली नवीन मुलींना जेव्हा 6वी 7वीमध्ये पाळी येते, पिरियड्स सुरू होतात, त्यावेळेस जर त्यांचा स्लीप पॅटर्न किंवा झोपेचा पॅटर्न व्यवस्थित नसेल तर सुरुवातीपासूनच पिरियड्समध्ये प्रॉब्लेम सुरू होऊ शकतात आणि हे खूप धोकादायक आहे. कारण आपली मेन्स्ट्रुअल हेल्थ ही आपल्या सगळ्या शरीराच्या बाकीच्या गोष्टींशी इतकी काय म्हणतात कनेक्टेड असते की तुम्हाला सगळीकडेच मग प्रॉब्लेम्स दिसायला सुरुवात होते. म्हणूनच हे खूप महत्त्वाचं आहे की रात्री वेळेवर झोपणं. दिवसात परीक्षांच्या काळात थोडं पुढे मागे झालं तर ठीक आहे अभ्यासासाठी वगैरे, परंतु बाकी सगळे दिवस
वेळेवर झोपणं म्हणजे 12च्या आधी तुम्ही झोपलेले असला पाहिजेत. 10 वाजता वगैरेच तर खरं तर तरुण म्हणजे टीनेजर्स मुलींनी झोपायला पाहिजे. आणि स्क्रीन्स कमी करणं, वेळेवर झोपणं आणि साधारण 7 ते 8 तासाची झोप पूर्ण करणं हे तुमच्या पिरियड हेल्थसाठी खूप जास्त महत्त्वाचं आहे. आणि आपल्याला असं वाटतं ह्या गोष्टींचे काय परिणाम असतात, पण परत एकदा मी तुमचं लक्ष त्याकडेच घेऊन येईन की आपण आपलं जे बायोलॉजिकल क्लॉक आहे, शरीराचं जे घड्याळ आहे पूर्वापार चालत आलेलं, ते आपण अवेळी झोपून अवेळी खाऊन जर पण बिघडवलं तर त्याचा सगळा परिणाम आपल्या हॉर्मोन्सवर होतो. आणि हॉर्मोन्सचा इम्बॅलन्स झाला की पिरियड्समध्ये प्रॉब्लेम सुरू होतात. त्यामुळे हे सगळं एकमेकांवर डिपेंड आहे, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. 5वी गोष्ट आहे ताणतणावाचे व्यवस्थापन, योग्य स्ट्रेस मॅनेजमेंट करणं. कारण की आपल्या सगळ्यांना माहिती आहे, जेव्हा आपल्या शरीरामध्ये कॉर्टिसॉल नावाचे हॉर्मोन सिक्रेट होतात, जे आपल्याला कुठल्याही प्रकारचा ताण आला की ते सिक्रेट होतात. आणि हे कॉर्टिसॉल हॉर्मोन आपल्या शरीरात आपली ब्लड शुगर वाढवतात, आपलं BP वाढवतात, हार्ट रेट वाढवतात. तसाच ते आपल्या शरीराच्या मेन्स्ट्रुअल हेल्थवर सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात परिणाम करतात. असं कितीतरी लोकांना दिसून येतं की ज्यावेळेस खूप जास्त ताण असतो त्यावेळी पिरियड्स वेळेवर येतच नाहीत, आले तरी खूप त्रास होतो, एक्सेसिव्ह ब्लिडिंग होतं. कारण ह्या सगळ्या गोष्टी मी जसं मगाशी म्हटलं की आपल्या शरीरात आपल्या मनावर होणारे थोडे थोडे परिणामसुद्धा पहिल्यांदा आपल्या मेन्स्ट्रुअल सायकलवर दिसून येतात. त्यामुळे ज्यांची मेन्स्ट्रुएशन रेग्युलर आहे, लहानपणापासून व्यवस्थित येत आहे, परंतु खूप काळासाठी काहीतरी 1, 2, 3 महिने ताणातनं आपण जात असू तर त्याचाही परिणाम लगेच आपल्या मासिक पाळीवर दिसून येतो. त्यामुळे नियमितपणे अगदी लहानपणापासनं दररोज नियमित प्रार्थना करणं, झोपताना डीप ब्रीदिंग करणं, श्वसनाचे व्यायाम करणं, मेडिटेशन करणं ह्याची सवय आणि त्याबरोबरीनेच आपल्या जर कुठली हॉबी असेल, पेंटिंग करणं, चित्र रंगवणं, एखादं म्युझिकल इन्स्ट्रुमेंट वाजवणं, वाद्य वाजवणं, गाणी म्हणणं, अशा प्रकारे ज्या गोष्टींनी आपण सगळं इतर जग विसरून जातो आणि त्याच्यात रममाण होतो, अशा गोष्टी दिवसभरातनं निदान 10-15 मिनटं तरी जरी केल्या तरी आपल्या ताणतणावाचं व्यवस्थापन करायला आपल्याला खूप सोपं जातं. आणि अर्थातच त्याचा पॉझिटिव्ह परिणाम आपल्या पिरियड्सवर सुद्धा होतो. त्यामुळे ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि आपल्याला बरेचदा ह्या दोघांमध्ये कनेक्शन आहे हेच कळत नाही, म्हणून आज विशेष करून हे सांगते आहे. आता मी व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला काही सोप्या होम रेमेडीज किंवा डाएटमधले बदल अशा टिप्स देणार आहे, जेणेकरून तो आपली मेन्स्ट्रुअल हेल्थ छान राहायला तुम्हाला खूप मदत होऊ शकेल. त्यातली पहिली गोष्ट आहे, जर तुम्हाला खूप जास्त क्रॅम्पिंग होत असेल, क्रॅम्प्स येत असतील, तर आपण जनरली हीट पॅड्स म्हणजे गरम पाण्याची पिशवी या गोष्टींनी शेकतो. त्याबरोबरीने तुम्ही एक नॅचरल पेनकिलर म्हणून वापरू शकता. आपलं जे घरात आलं असतं ते आलं किसायचं आणि गरम पाण्यात ते छान उकळवायचं आणि मग त्याच्यात तुम्हाला जर थोडंसं मध वगैरे हवं असेल तर तुम्ही घालू शकता. आणि ते पाणी, ज्याला जिंजर टी असं सुद्धा म्हणतात, ते पाणी तुम्ही प्यायलत जेव्हा क्रॅम्प्स येत आहेत तेव्हा, तर तुम्हाला त्याच्यातनं थोडा रिलीफ मिळायला मदत होते. त्या व्यतिरिक्त तुम्ही आलं, लिंबू, मीठ असं एकत्र करून खाल्लत तरी पण होतो, परंतु हे पाण्यात उकळलेल्या आल्याने पटकन तुम्हाला चांगला परिणाम जाणवतो. त्यानंतर दुसरी गोष्ट आपण करू शकतो ती म्हणजे हे पिरियड्सच्या वेळेस करायची गोष्ट नाही आहे. एरवी जसं मी तुम्हाला मगाशी म्हटलं की डायजेस्टिव्ह हेल्थ चांगली राहणं आवश्यक आहे आणि त्यासाठी आपण रोज रात्री झोपताना 1 कप कोमट पाण्यामध्ये 1 चमचा गाईचं तूप घालून प्यायलं तर आपल्याला कॉन्स्टिपेशन, ब्लोटिंग, गॅसेस यापासून रिलीफ मिळायला मदत होते आणि त्याचा अल्टिमेटली परिणाम आपल्या पिरियड्सवर सुद्धा होतो. तिसरी गोष्ट आहे की हेल्दी फॅट्स असणं, म्हणजे जे ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स ज्याला म्हणतात, ते जर आपण रेग्युलर बेसिसवर आपल्या डाएटमध्ये छान प्रकारे ठेवले तर त्याचाही परिणाम पिरियड्सच्या वेळेस आपल्याला खूप जास्त होतो. जसं की ओमेगा 3 फॅटी ॲसिड कशाकशातनं मिळतात, जवस आहे ज्याला आपण अळशी म्हणतो, चिया सीड्स आहेत, बदाम, अक्रोड आणि त्याबरोबरीने जे लोक फिश खातात ते जे फॅटी फिश आहेत ते रेग्युलर बेसिसवर जर तुम्ही खात असाल तर तुम्हाला ओमेगा 3 फॅटी ॲसिड सहज मिळतं. ज्यांना खूप जास्त त्रास होतो ते सप्लिमेंट्ससुद्धा घेऊ शकतात. त्याच्यानंतर पुढची गोष्ट आहे मॅग्नेशियम रिच गोष्टी आपण खाल्ल्या
मॅग्नेशियम ज्याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणात असतं, त्या गोष्टी खाल्ल्याने सुद्धा पिरियड्सचा त्रास मोठ्या प्रमाणावर कमी होऊ शकतो. मग ह्या कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत तर ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स आहेत, म्हणजे हिरव्या पालेभाज्या. त्याच्यानंतर आपले सगळे नट्स म्हणजे बदाम, काजू, पिस्ता, अक्रोड, वेगवेगळ्या तेलबिया म्हणजे पंपकिन सीड्स, त्याच्यानंतर सनफ्लावर सीड्स, आणि या बरोबरीने काही डाळी कडधान्यांमध्ये सुद्धा मॅग्नेशियम चांगल्या प्रमाणात असतं. त्यानंतर पुढची गोष्ट आहे, बऱ्याच लोकांना असं दिसून येतं की तुमचं हिमोग्लोबिनचं खूप कमी असेल तर पिरियड्स व्यवस्थित येत नाहीत, कमी ब्लिडिंग होतं, आणि काही काही लोकांचं ब्लिडिंग एक्सेससुद्धा होत असतं. म्हणजे त्यामुळेच आपल्याला आयर्नची सतत आवश्यकता असते. त्यामुळे आयर्न रिच सोर्सेस ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स असतील, त्याच्यानंतर नाचणी आहे व्हेजिटेरियन सोर्समध्ये, मांसाहार, अंडी, या सगळ्या गोष्टी आपण घेतो. आणि जसं मी नेहमी सांगते की त्याबरोबरीने जर तुम्ही लिंबू पिळून घेतलं किंवा लेमन वॉटर प्यायलं, कुठलीही ॲसिडिक गोष्ट खाल्ली तर त्याचं अब्झॉर्प्शन, व्हिटॅमिन सी रिच गोष्ट खाल्ली तर अजून छान होतं. त्यामुळे ही पुढची गोष्ट आहे. लास्ट आणि महत्त्वाची गोष्ट आहे, जर तुम्ही खूप जास्त मीठ, खारवलेले पदार्थ, नमकीन, चिप्स, लोणची अशा गोष्टी जर नेहमी खात असाल, तुम्हाला जर सवय असेल, तर ह्याच्यामध्ये असणाऱ्या एक्सेस सोडियममुळे आपलं शरीर खूप पाणी धरून ठेवतं आणि त्यामुळे आपल्याला वॉटर रिटेन्शन वाढतं, खूप जडत्व येतं शरीराला, आणि त्याचाही चुकीचा परिणाम आपल्या मेन्स्ट्रुअल हेल्थवर होतो. त्यामुळे जितकं कमी ह्या गोष्टी, बाकी ह्या सगळ्या गोष्टींचं प्रमाण ठेवता येईल तेवढं रोजच्या जेवणात आपल्याला जे चवीसाठी मीठ लागतं, त्या व्यतिरिक्त जे जे एक्सेस मीठ तुम्ही खात आहात ते निदान पिरियड्स जवळ आलेले असताना तरी खूप जास्त कमी करा, जेणेकरून तुम्हाला पिरियड्सचा त्रास कमी व्हायला मदत होईल. आत्ता सांगितलेला हा मोठा व्हिडिओ झाला, इलॅबोरेट व्हिडिओ झाला, परंतु खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे. तुमच्या आजूबाजूला ज्या ज्या स्त्रियांना यामुळे त्रास होतो आहे, त्यांच्या डे टू डे आयुष्यामध्ये त्यांना अडथळे येत आहेत, काम व्यवस्थित या दिवसात करायला जमत नाही, असे सगळे प्रॉब्लेम्स येत आहेत, त्या सगळ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. कारण की त्यांनासुद्धा या सोपे उपाय करून जर रिलीफ मिळाला तर खूपच उपयोग होईल. हे सगळं करूनसुद्धा तुमचा त्रास खूप जास्त अनबेरेबल असेल तर डॉक्टरकडे जाणं आवश्यक आहे. कशामुळे होत आहे, कधी कधी काही प्रॉब्लेम्स असू शकतात, जसे युट्रसमध्ये फायब्रॉइड्स नावाच्या गाठी तयार होतात, त्यामुळे होऊ शकतं. काही काही लोकांना एंडोमेट्रिओसिस नावाचा एक प्रॉब्लेम होऊ शकतो, ज्याच्यासाठी आपल्याला मेडिकल ट्रीटमेंटची गरज लागू शकते. त्यामुळे हे सगळ्या गोष्टी करूनसुद्धा जर तुमचा त्रास कमी होत नसेल तर डॉक्टरकडे जा, व्यवस्थित चेकअप करून घ्या. कारण की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर, हेच आपल्या सगळ्यांना माहीतच आहे. त्यामुळे आपल्या स्वतःकडे मुळात लक्ष देणं हेच स्त्रियांसाठी खूप आवश्यक आहे. मेन्स्ट्रुअल हेल्थविषयी आपल्या घरच्यांशी मोकळेपणाने बोलणं, आपला त्रास सांगणं आणि डॉक्टरकडे जाणं, ह्यासुद्धा महत्त्वाच्या पायऱ्या आहेत. त्या नक्की करा आणि हेल्दी राहा. नमस्कार.